गेल्या 40 दिवसाचं अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता 15 दिवसासाठी थांबले। त्यामुळे हा कायमचा थांबा आहे की तात्पुरता विसावा, असा नवा प्रश्न निर्माण झाला। अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची डेडलाईन दिली होती, पण त्या डेडलाईनच्या बरोबर 90 मिनिट आधी अचानक त्यांनी युद्ध थांबवण्याची घोषणा केली। पण ही केवळ एक साधी शस्त्रसंधी आहे की अमेरिकेने इराण समोर पत्करलेली रणनीतिक माघार? 40 दिवसाचं हे युद्ध कोण जिंकलं? शक्तिशाली अमेरिकेने की दुबळा इराणने? आता 15 दिवसात जागतिक राजकारणाच्या पटावर बुद्धिबळाचे डाव कसे खेळले जाणार आहेत आणि यात भारताची भूमिका काय, याचे सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कमेंट करा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। अमेरिकेने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल सोबतच्या संयुक्त मोहिमेद्वारे इराण विरोधात युद्ध छेडलं। युद्ध काही दिवसात संपेल असा दावा ट्रम्प यांनी केला होता, पण युद्ध तब्बल जवळपास 40 दिवस चाललं। युद्धाची परिस्थिती अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली होती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक आणि उर्मट भाषेत इराणला फुल अँड फायनल इशारा दिला। 8 एप्रिलच्या रात्री 8 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 5:30 वाजता इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट केली जाईल आणि तिथे सत्तांतर घडून आणलं जाईल, अशी थेट धमकीच त्यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली होती। संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने हादरलं होतं, पण प्रत्यक्षात काय घडलं? रात्री 8 वाजण्याची वेळ जवळ येताच ट्रम्प यांच्या सुरात अचानक बदल झाला। ही अंतिम मुदत संपण्यापूर्वी बरोबर 90 मिनिट आधी ट्रम्प यांनी स्वतःहून माघार घेत 15 दिवसाच्या शस्त्रसंधीची घोषणा केली। इराणनेही आपला विजय झाल्याचं सांगत शस्त्रसंधीला दुजोरा दिला, तसंच 10 अटीही जाहीर केल्या। पण युद्ध जिंकलं कोण, हा प्रश्न मात्र तसाच राहिला। हेच आपण आता समजून घेऊ। त्यासाठी आधी अमेरिकेत काय वातावरण आहे, तिथे या शस्त्रसंधीकडे कसं बघितलं जातंय हे जरा जाणून घेऊ। ट्रम्प यांच्या माघारीचा शस्त्रसंधीचा अर्थ काय? अमेरिकेच्या CBC न्यूज या वृत्तवाहिनीच्या एका विश्लेषणानुसार ट्रम्प यांनी दिलेली धमकी आणि त्यांनी वापरलेली भाषा ही स्वतःची प्रतिमा कठोर निर्माण करण्यासाठी होती, पण वास्तवात त्यांच्यावर देशांतर्गत राजकारणातून प्रचंड मोठा दबाव येऊ लागला होता। इराणच्या नागरी वस्त्यावर आणि वीज प्रकल्पावर अमेरिकेने हल्ले केले असते तर तो आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार एक गंभीर युद्धगुन्हा ठरला असता। ख्रिश्चन धर्मगुरू पोप लिओ आणि युनायटेड नेशन्सने यावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढलेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेला विरोध केला। सिनेटर लिसा मुर्कोस्की यांनी ट्रम्प यांच्या युद्धखोर धोरणावर कडाडून टीका केली। अमेरिकेतील जनतेला हे प्रदीर्घ युद्ध अजिबात नको होतं। या सर्व वाढत्या राजकीय दबावामुळे आणि संभाव्य युद्धगुन्ह्याच्या आरोपामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आपली लष्करी कारवाई थांबवून मुत्सद्देगिरीचा मार्ग नाईलाजाने निवडावा लागला। युद्धाचं अवाढव्य आर्थिक गणित। युद्ध थांबवण्यामागचं दुसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकेच्या तिजोरीवर पडलेला प्रचंड मोठा ताण। BBC न्यूजच्या एका विश्लेषणानुसार या युद्धाच्या पहिल्या अवघ्या 6 दिवसात अमेरिकेने तब्बल 1,05,000 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च केला होता। जसं जसं युद्ध पुढे गेलं तसा तसा हा खर्च आवाक्याबाहेर गेला। युद्धाच्या 12व्या दिवसापर्यंत अमेरिकेचा दररोजचा खर्च तब्बल 3,584 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला होता। इराण अत्यंत हुशारीने या युद्धात उतरला होता। ते अत्यंत स्वस्त अशी ड्रोन आणि क्षेपणास्त्र वापरत होते आणि ती पाडण्यासाठी अमेरिकेला तब्बल 32 कोटी रुपयांची महागडी मिसाईल वापरावी लागत होती। या युद्धाने अमेरिकेची तिजोरी इतकी वेगाने रिकामी केली की अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाकडे त्यांच्या संसदेकडे तातडीने आणखी 1,86,000 कोटी रुपयांच्या आपत्कालीन निधीची मागणी केली। हा आकडा भारताच्या एका वर्षाच्या संपूर्ण संरक्षण खरेदीच्या बजेट इतका आहे। द इकॉनॉमिस्ट या जागतिक माध्यम संस्थेच्या विश्लेषणानुसार हे युद्ध आणखी काही दिवस चाललं असतं तर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असते आणि अमेरिकेत महागाईचा अक्षरशः भडका उडाला असता। अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक आहेत। या आगामी निवडणुकांच्या तोंडावर आर्थिक फटका ट्रम्प यांना परवडणारा नव्हता। याच आर्थिक ओझ्यामुळे अमेरिकेला युद्ध थांबवणं भाग पडलं। इराणचा 10 कलमी प्रस्ताव। आता आपण वळूया इराणकडे। अनेक आंतरराष्ट्रीय लष्करी तज्ञांच्या मते या 40 दिवसांच्या युद्धात इराणच्या लष्करी आणि पायाभूत सुविधांचं अतोनात नुकसान झालं। अमेरिकेने रोज शेकडो हल्ले करून इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी करून सोडली। पण रणनीतिक स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून विचार केला तर हा एक इराणचा प्रचंड मोठा विजय। जगातल्या सर्वात बलाढ्य महासत्तेने एका प्रादेशिक सत्तेला देशाला संपवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, पण इराणने केवळ स्वतःचा बचाव केला नाही तर महासत्तेला स्वतःच्या अटीवर वाटाघाटी करायला भाग पाडलं। इराणने अमेरिकेसमोर वाटाघाटीसाठी 10 कलमी प्रस्ताव ठेवला। अमेरिकेने सुरुवातीला स्वतःच्या 15 अटी इराणसोबत ठेवल्या होत्या, पण त्या इराणने थेट फेटाळून लावल्या। या उलट इराणने स्वतः 10 अटीचा प्रस्ताव दिला। इराणचा हा 10 कलमी प्रस्ताव शस्त्रसंधीचा मुख्य आधार असल्याचं आता समोर येतंय, पण इराणच्या अटी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। त्या अटी काय आहेत ते एकदा जाणून घेऊ। पहिली अट, अमेरिकेने इराणवर यापुढे कोणतीही लष्करी कारवाई न करण्याची हमी द्यावी। दुसरा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं लष्करी नियंत्रण मान्य करावं लागेल। तिसरा, इराणचा युरेनियम समृद्धीकरणाचा म्हणजेच अणु कार्यक्रम अधिकृतपणे मान्य करावा। चौथा,
चौथ्या आणि पाचव्या अटीनुसार इराणमधील सर्व प्राथमिक आणि दुय्यम आर्थिक निर्बंध तात्काळ हटवावे लागतील. 5. सहाव्या आणि सातव्या अटीनुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था यांचे इराण विरोधातील सर्व जुने ठराव रद्द करावे लागतील. 6. अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या अतोनात नुकसानीची पूर्ण आर्थिक भरपाई द्यावी लागेल. 7. अमेरिकेचे सर्व लढाऊ सैन्य मध्य पूर्वेतून पूर्णपणे माघारी घ्यावे लागतील. 8. आणि 10व्या अटीनुसार लेबनॉनसह इतर सर्व आघाड्यांवरील युद्ध पूर्णपणे थांबवावे लागेल. युद्ध तुम्ही सुरू केलं, पण ते कसं संपवायचं हे आता आम्ही ठरवणार, असा थेट इशारा देत इराण सरकारने हा 10 कलमी प्रस्ताव प्रसिद्ध केला. त्यामुळे जगातील एकमेव महासत्तेला एका प्रादेशिक सत्तेने दिलेल्या अटीवर वाटाघाटी करायला तयार होणं ही अमेरिकेची आजवरची सर्वात मोठी राजनीतिक शरणागती मानली जाते. युद्ध कोणी थांबवलं, पाकिस्तानने की चीनने? या शस्त्रसंधीमध्ये पाकिस्तानचं नाव अचानक समोर आलं, पण AFP वृत्तसंस्था आणि अल जझीरा वाहिनीच्या विश्लेषणानुसार पडद्यामागचं खरं जागतिक राजकारण पूर्णपणे वेगळं आहे. इराणला चर्चेसाठी राजी करण्यामागे पाकिस्तानची ताकद नसून चीनचा मोठा आर्थिक प्रभाव होता. चीन हा इराणच्या कच्च्या तेलात सर्वात मोठा ग्राहक आहे. युद्धाचा फटका स्वतःच्या अर्थव्यवस्थेला बसू नये म्हणून चीनने इराणवर आर्थिक दबाव टाकला, पण आंतरराष्ट्रीय मंचावर थेट समोर येण्याऐवजी चीनने कर्जाच्या ओझाखाली दबलेल्या पाकिस्तानचा केवळ एक निर्भय म्हणून वापर केला. पाकिस्तानने केवळ अमेरिकेचा संदेश इराणपर्यंत पोहोचवण्याचं आणि येत्या 10 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेचे यजमानपद स्वीकारण्याचं काम केले. इस्रायलचा विरोध आणि करारातील मोठी त्रुटी. द हिंदूचे परराष्ट्र विषयक संपादक स्टॅनली जोनी यांच्या मते या शस्त्रसंधीत एक फार मोठी त्रुटी आहे. इराण आणि पाकिस्तान सांगत आहेत की शस्त्रसंधी इराणचा मित्र देश असलेल्या लेबनॉनमध्येही लागू आहे, पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हे स्पष्टपणे नाकारले. त्यांच्यामध्ये लेबनॉनमध्ये त्यांची लष्करी कारवाई सुरूच राहील. या मोठ्या विरोधाभासामुळे ही 15 दिवसाची शस्त्रसंधी अत्यंत नाजूक स्थितीत उभी आहे. इस्रायलने आपले हल्ले थांबवले नाहीत तर युद्ध पुन्हा कधीही भडकू शकतं. इस्रायलची उद्दिष्ट आणि वाटाघाटीचा ट्रॅक पूर्णपणे वेगळा असल्यानं या करारावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भारतासमोरील गंभीर आव्हान. या सर्व जागतिक घडामोडीचा भारतावर अत्यंत मोठा आणि दूरगामी परिणाम होणार आहे. भारताच्या माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर निरुपमा मेनन राव यांच्या मते इराणने युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानचे जाहीर आभार मानणं ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारताचा एक पारंपरिक मित्र देश आता चीन आणि पाकिस्तानच्या प्रभावाखाली जातोय. त्यामुळे भारतानं आता केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. भारतानं आपला सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत मोजकी पण स्पष्ट भूमिका जगासमोर मांडली पाहिजे. कोणत्याही एका देशाच्या गटात न रेंगाळता भारताने स्वतःचे एक अत्यंत पारदर्शक आणि ठाम कूटनीती धोरण अवलंबणं ही आता काळाची गरज आहे. थोडक्यात काय तर अमेरिकेचं सर्वात मोठं उद्दिष्ट इराणमध्ये सत्ता पालट करणं हे होतं, पण सत्तांतर झालं का? तर नाही. इराणचा अणुकार्यक्रम थांबला का? नाही. त्याची क्षेपणास्त्र क्षमता कमी झाली का? नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचं वर्चस्व आजही अबाधित आहे आणि इराणवरील जागतिक निर्बंधही शिथिल होण्याची दाट चिन्ह आहेत. असं असताना ही शस्त्रसंधी अमेरिकेचा विजय आहे की त्यांनी इराणसमोर पत्करलेली राजनीतिक माघार जगातल्या सर्वात बलाढ्य महासत्तेला एका शक्तीहीन मानल्या गेलेल्या देशानं स्वतःच्या अटीवर वाटाघाटी करायला भाग पाडलं. हेच युद्धाचं सर्वात मोठं वास्तव आहे. सध्या तरी येत्या 15 दिवसातील इस्लामाबादमधील चर्चा हे युद्ध खऱ्या अर्थानं संपवणार की एका नव्या युद्धाची ठिणगी टाकणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या सर्व राजकीय खेळात खऱ्या अर्थानं कोणाचं पारडं जड राहिलं? अमेरिकेची माघार हा त्यांचा समजूतदारपणा आहे की पराभव? भारताने आता कोणाच्या बाजूने जायला हवं की नेहरूंच्या काळापासूनचं तटस्थतेचं धोरण अवलंबायला हवं? तुमचं मत खाली नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अशा सविस्तर आणि सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या टिवळी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा.